कधी ठरलंय सगळं? आत्ताच. कोणी ठरवलं? काय विचारतोय आम्ही? कोणी ठरवलं? मीच ठरवलं. तुम्ही सगळी कशाबद्दल बोलताय? कशाबद्दल काय ठरलं? मला कोणी सांगाल का? आई, तुमच्या नातवानं एक मोठा निर्णय घेतलाय आणि तोही कृष्णाबद्दल. काय निर्णय घेतलाय? ए बाबा, परत शेतात बितात जायचं तुझा विचार नाही ना? परत तसं करून देणार नाही हा, आधीच सांगून ठेवते. आव नाही पुयची, आम्ही तसं काही बी करणार नाहीये. काय निर्णय घेतलाय रायानं? कृष्णाचा लेखनिक बनणार आहे हा. तिचा पेपर लिहिणार. दोघं मिळून एकत्र परीक्षा देणार सीएची. वा, अजून काय काय करणार आहेस बायकोसाठी? चहा तर करतोसच, नाश्ता भरवतोस. कारखान्यातलं काम सोडून तिची चाकरी का नाही करत? आई अगं काय बोलतेस तू? तुझ्या भल्याचं बोलते. हे सगळं काय चाललंय राया? अरे किती आहारी जाणार आहेस बायकोच्या? उद्या ही जर परीक्षेत नापास झाली ना, तर हे सगळे नामानिराळे होतील आणि तुझ्यावर खापर फोडतील. असंही ह्या घरात तुला बोलायला निमित्तच पाहिजे, आणि ते मी आता होऊ देणार नाही. कृष्णा, तू कोणीतरी दुसरा बघ. राया तुला परीक्षेत मदत नाही करणार. मी चावी दिल्याचे परिणाम बघितलेस का? आई, मी कृष्णाला मदत करणार. आता ह्या परिस्थितीत मी जर तिच्या कामी नाही आलो तर तिचा नवरा म्हणून घ्यायचा काय हक्क आहे मला? भाऊ, मला कल्पना आहे माझा यो निर्णय तुम्हाला पटला नसणार, कारण तुमचा माझ्यावर शिक्षणाच्या बाबतीत अजिबात विश्वास नाही. आणि कृष्णानं सीए व्हावं हे तुमचं लई मोठं स्वप्न आहे. ते तुटलं तर तुम्हाला सहन नाही होणार, लई त्रास होईल. पण माझ्यावर विश्वास ठेवा भाऊ. मी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच कृष्णाचा लेखनिक व्हायचा निर्णय घेतलाय. जे मी माझ्या शिक्षणाच्या बाबतीत करू नाही शकलो ते मी कृष्णाच्या बाबतीत नक्की करीन. तुम्हाला ह्यावेळी निराश नाही करणार मी. मला फक्त एक संधी द्या भाऊ. दिली संधी. जावा, अभ्यासाला लागा, वेळ घालवू नका. आणि आम्ही आहे तुमच्या दोघांबरोबर. कृष्णा, भाऊसाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला हीच माझ्यासाठी लई महत्वाची गोष्ट आहे. आता काय बी झालं तरी मला तो विश्वास मोडायचा नाही. आपण दोघं मिळून ही परीक्षा पास करू. चला मग मॅडम, आता वेळ वाया घालून अजिबात चालणार नाही. जीव ओतून परीक्षेची तयारी लागू. हा, चल बस. शिकव मला. हे तुझं वही आणि हा तुझा पेन. अगं ही काय एवढं मोठं पुस्तक? सगळ्या विषयांचं एकातच असतं का? अरे नाही, एकाच विषयाचं पुस्तक आहे. काय का काय झालं? जमल ना तुला? जमणार की. का नाही जमणार? आता माघार नाही. हा, सांग आता मला. हा, प्रश्न लिहून घे. व्हॉट आर द हेड्स ऑफ द इन्कम? आणि लगेच त्याच्या खाली उत्तर पण लिह. इन्कम फ्रॉम सोर्स, इन्कम फ्रॉम प्रोफेशन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. राया, ठीक आहे. कृष्णा, थोडं हळू सांग की. अगं एवढे पटपट सांगितलं मला काय कळणार आहे? हळूहळू सांग. हा, पहिलं काय? इन्कम. INKEM. राया, इन्कमचं स्पेलिंग ते नाहीये. INCOME हे स्पेलिंग आहे. तू घाबरू नको, मी आहे ना. पुढचा प्रश्न. डॉक्टर लाइन ऑफ इंडोर मैनेजमेंट. आता the lining joining is parallel to the line joining Z1 and Z2 and its distance is from it. हाँ?
पुढे लिहून घे. हे बघ, इफ अ कॉम्प्लेक्स नंबर हॅज मॉड्युलस आय. काय झालं राया? राया ए नाही बघ रंजे, मला काय तुझी ही अवस्था बघवना बघ. त्यात न बघवण्यासारखं काय आहे? हे काय नवीन आहे होय मला? घरातल्या सगळ्या माणसांचं जेवण मीच कर. अगं होय की, पर प्रेमानं करणं आणि असं कुणीतरी राबवून घेणं ह्याच्यात फरक तर असतोच की. मी काय करणार नाही त्या कृष्णीच. आता तू नाही केलं तर ती काय उपाशी राहणार आहे वितावा? आपला राया आहेच की, तो करून घालल तिला. आणि निस्ता घालायचा नाही तर हाताने भरविल बी. मी तरी कशाला उपाशी मारते तिला? एवढ्या वाईट मनाची नाही मी. मी तिचं बाकीचं काही करणार नाही. तीच तर रंजे, आपलं प्रेम का नाही लय आंधळ आहे बघ. आपण ना कधीच कुणाचं वाईट चितू शकत नाही. आणि ह्याचाच तर ती कृष्णी गैरफायदा घेत्या. आता तू एवढं म्हणतेस बर का तू तिचं काय करणार नाहीस म्हणून, पर त्यानं तिला कुठं काय फरक पडतोय? अगं बाकीची घरातली तर कामं होत्या तीच की. आता तिला जी कामं करायला लागणार होती ती समधी तू करते असेच की. झालं तर तिला एखादं काम सांगायचं म्हणलं तर हायच तिचा अभ्यास. काय नाही बघ रंजे, आता ह्यो तिचा अभ्यास का नाही तुझ्या आयुष्याला गेला. असं कसं जाईल? ही परीक्षा होस्तोवर मी गप्प बसणार आहे. मग ती त्याच्यानंतर त्याच्या पुढची परीक्षा हुडकून काढल. बाकी कारखाना हायच, मला काम हायती म्हणून सांगायला. रंजे, आपण आपल्या आयुष्यात शिकलो नाही का नाही, ती लई मोठी चुकी केली बघ. मी शिकली आहे की, फक्त इतर कशापेक्षा मला माझा संसार महत्वाचा वाटला म्हणून मी घर सावरतीये. अगं पर हे आजकालच्या पोरासनी कुठं कळतंय? आता तू एवढं समज केलंस पर त्याची तिला काडीची तरी किंमत आहे का? काय नाही बघ रंजे, ही कृष्णी आता घरातली मालक बनणार आणि आपण तिच्या हाताखालचं नुसतं नोकर चाकर बनून राहायचं बघ. आता त्या कृष्णीचं एक जाऊन दे, ती किती केलं तरी परक्याच्याच घरातनं आलेली. पर आपल्या रायाचं काय? तू लय बदललाय बघ रंजे. अगं तिच्यासाठी चहा काय करतोय, नाश्ताच काय बनवून नेतोय. एवढा मर्दासारखा मर्द गडी पर पाक हाताखालचा गडीच बनवून ठेवलाय बघ त्या कृष्णेने. हो, जर बायकोची सेवा करणं गड्याचं काम वाटत असेल तर हाय मी गडी. बायकोला शिकायला मदत करणं जर गड्याचं काम वाटत असेल तर हाय मी गडी. बायकोची साथ देणं यात जर तुम्हाला मी गडी वाटत असेल तर हाय मी गडी. मावशी, मी तुला या आधी पण सांगितलंय, संसार आमच्या दोघांचा आहे. त्यामुळे कृष्णाचं कुठलंच काम करायला मला कसलाच कमीपणा वाटत नाही. आणि कृष्णाचा हात नीट असता तर तिने बी माझी सेवा केलीच असती की. मग आत्ता मी तिची सेवा केली तर बिघडतंय कुठं? खरं सांगू, जर कृष्णासारखी बायको असेल ना तर आयुष्यभर मला तिचा गडी बनून राहायला आवडेल. राया ए कुठं गेला होतास? काय नाही, माझी चिडचिड होत होती मला जमना म्हणून. राया, अरे असं चिडचिड करून कसं चालेल? तुला हे समद शांत डोक्यानं करावं लागणार आहे. अरे जरा स्वतःवर विश्वास ठेव की, समद होणार. हा म्हणजे मला कळतंय तुझ्याकडं आणि माझ्याकडं आपल्या दोघांकडे बी येळ कमी आहे, पण आपल्याला हा येळ वाया घालून चालणार नाही. आणि तूच म्हणतोस ना मला की तुला हिंमत हारणारी लोक आवडत नाहीत म्हणून. मग कृष्ण, तुम्हाला बाकीचं काय बी काम सांग बघ, मी जग इकडचं तिकडे करीन.
पण अभ्यासाच्या बाबतीत माझी गाडी कुठं अडती मला तीच कळत नाही. मी सांगू का गाडी कुठे अडती ती? टेन्शन पाशी. तू ही समद टेन्शन घेऊन करतोस ना, म्हणून तुझ्या डोसक्यातच जात नाही. मी काय म्हणते राया, ह्या सगळ्याची गंमत घे की समद मज्जा म्हणून कर. बघ कसं तुला अभ्यास सोपा जात होती. मी करीन प्रयत्न. आणि सॉरी बर का, मी मागाशी असं रागात उठून गेलो. तुला एक सांगू का, मला खात्री होती तू येशील ती. कृष्णा, आता ही लढाई मला हारायची नाही. मला दाखवून द्यायचं आहे आपण दोघं मिळून ही परीक्षा पास होऊ शकतो. हा, इधर. What are the heads? HEAD. तुमची हिंमत कशी झाली रे? हा, आमच्या एरियातनं हे ट्रक घेऊन जायची? हे बघा, रस्ता आहे तो आणि कुणाच्या बापाचा नाही. आम्ही आतापर्यंत त्याच रस्त्याने येत जात होतो. ए, पण तो आता आमचा आहे असं समजायचा? असं कसं समजायचं? आणि तुमचा काय संबंध त्या रस्त्याशी? काय संबंध? तो आमच्या एरियातनं जाणार रस्ता हे संबंध आहे. आणि त्याचा कट मिळाला नाही ना, तर तुमचा एक पण ट्रक जाऊ देणार नाही. ए, तुमची असली दादागिरी अजिबात सहन नाही करणार आम्ही. अरे एका चापटीचा आहेस तू, कळलं का? मारला ना आडवा पडशील डायरेक्ट. येऊ दे की राहायला, कळल एका चापटीचा का काय ती. बोल रे. भाऊसाहेब आलं. काय झालं? कसला गोंधळ आहे? भाऊसाहेब, हे आपल्या सगळ्या ट्रक ड्रायव्हरना त्रास देतात आणि त्यांच्या एरियातनं ट्रक जाऊन देणार नाही म्हणतात. का? आमच्या ट्रकने तुमचं काय बिघडवलं? रस्ता आहे, सगळ्या गाड्या जातात, आमच्या पण जाणार. तो रस्ता आमच्या एरियातनं जातो, त्यामुळे त्याचा कट ना आम्हाला मिळायलाच पाहिजे. तुमचा वैयक्तिक रस्ता आहे का तो? का तुम्ही तिथं काम करता? तो सरकारी रस्ता आहे, जागोजागी आम्ही टोल भरतो. मग तुम्हाला कशाबद्दल पैसे द्यायचे? ए शाणे, तुला काय वेगळं सांगू का रे? तो रस्ता आहे ना आमच्या एरियामधनं जातो, त्याचा कट ना आम्हाला मिळायलाच पाहिजे. आणि जर त्याचा कट मिळाला नाही ना, तुझं एक बी ट्रक जाऊ देत नसतो बघ. हे ट्रक आहे ना फोडून टाकतो, फोडून. कष्टाने कमवलेल्या ट्रक आहेत त्या, रक्त जाळलंय त्याच्यासाठी, कित्येकाचे संसार चालतात त्याच्यावर. आमच्या ट्रककडं वाईट नजरेनं पाहायचं पण नाही. राहिला प्रश्न तुम्हाला हप्ता द्यायचा, तर आयुष्यात आजपर्यंत आम्ही चुकीचं काम केलं नाही, आज पण करणार नाही. निघायचं, पुन्हा इथं पाय ठेवायचा नाही. निघा. हे लय महागात पडेल तुला, लय महागात पडेल. ए काढ रे गाडी. भाऊसाहेबांचा विजय असो.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवरलं तुझं? चल अभ्यासाला बसूया. अरे हो, अगोदर मला सांग, नाश्ता केलास का नाही? नाश्ता बिष्टा सगळं मरू दे तिकडं. मला आता काय बी नको. तहान बुक सगळं हरवलंय माझं. आता मला फक्त तुझी परीक्षा दिसते बघ. तू नाश्ता केला नसतील तर पटकन करून घे. हे बरं आहे आपलं तुझं. स्वतः नाश्ता केला नाहीस आणि मला म्हणतोयस नाश्ता करून घे. पण दोघं बी नंतर करू. राया, इकडे बघ बरं जरा. काय बघतेस? अरे तुझे डोळं का लाल झाल्यात? अगं ते डोळ्यात गेला असेल काहीतरी. गेला असेल? हा म्हणजे गेलंय. अयो, हा हा हा, ले आगा होती. फुंकर मार की जरा. इकडे डोळे मोठं कर. हा हा, आता बरं वाटतंय बघ. बर, उद्यावर परीक्षा आली, आजच सगळा अभ्यास संपून टाकू. हा चल चल लवकर. राया, तुला तेवढ्या एंट्रीज सांगते त्या लिहून घ्या. राया, राया, राया उठ की. ए राया, असं झोपून कसं चालेल? आपल्याला अजून लई अभ्यास करायचा आहे, लई सराव करायचा आहे. राया, हे असंच चालू राहिलं तर मला नाही वाटत मी परीक्षेत पास होईन.